नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत धनतेरस आणि दिवाळी साजरी करताना काय करावं, काय खावं, काय घालावं आणि त्याची महत्त्वपूर्ण विधी. तर धनतेरस आणि दिवाळी हे भारतीय संस्कृतीतल्या सर्वात शुभ आणि महत्त्वपूर्ण सणापैकी आहे. या सणाच्या मागे असलेल्या प्रार्थना एक विशिष्ट कारण आहे. या परंपरा केवळ धार्मिकच नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी आहेत. चला तर मग या सणाच्या प्रत्येक विधीचं, खाण्यापिण्याचं आणि परिधान करण्याचं महत्त्व समजून घेऊयात. तर धनतेरसचे महत्त्व आणि पूजाविधी आपण जाणून घेऊयात. धनतेरस हा दिवाळीच्या सणाचा पहिला दिवस आहे आणि हा दिवस विशेषतः संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे 13वा दिवस. या दिवशी लक्ष्मी माता आणि कुबेर यांची पूजा केली जाते. लक्ष्मी माता संपत्तीची देवता आहे तर कुबेर धनाचा रक्षक मानला जातो. या दिवशी त्यांची पूजा करून आपण आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीची इच्छा करतो. लक्ष्मीपूजनाचं विशेष महत्त्व आहे कारण आपण लक्ष्मी मातेची कृपा मिळण्यासाठी घर स्वच्छ करतो आणि लक्ष्मी मातेला आमंत्रण करतो. पूजाविधी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि समृद्धी वाढते. तर धनतेरसच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची, धन्वंतरीची, कुबेराची पूजा करायची आहे. तसेच धनतेरसच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत. तर धनतेरसच्या दिवशी सोनं, चांदी किंवा धातूच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. पारंपरिक समजुतीनुसार या दिवशी खरेदी केल्याने लक्ष्मी माता त्या वस्तूंमध्ये वास करते आणि ती घरात स्थिर राहते असे मानले जाते. पूर्वीच्या काळात धातूंच्या भांड्यांची खरेदी केली जात होती कारण ती दीर्घकाळ टिकतात आणि ती शुभ मानली जातात. आजच्या काळात लोक इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्या किंवा अन्य आधुनिक वस्तूही खरेदी करतात. धातूंच्या वस्तूंना टिकाऊपणा आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. म्हणून धनतेरसला सोनं किंवा चांदी खरेदी करणं आपल्याला संपत्तीत वाढ आणि स्थैर्य मिळण्यासाठी शुभ ठरतं. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सोन्या चांदीची खरेदी करू शकता अथवा तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी जरी केली तरी देखील चालेल. तर धनतेरसच्या दिवशी आणखी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर आपल्याला आपलं खाणं पिणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आपण कोणत्या गोष्टी खातो आहे दिवाळीच्या काळामध्ये ते. तर धनतेरसच्या दिवशी गोड आणि हलकं सात्विक अन्न खाणं महत्त्वाचं मानलं जातं. विशेषतः दुधी भोपळ्याची खीर बनवणं हे शुभ असतं. दुधी भोपळा शरीराला शुद्धता देतो आणि आरोग्यवर्धक असतो, ज्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. त्याचं गोड पदार्थ जसं की खीर, लाडू याचं सेवन करून आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करतो. गोडवा आनंद, सौख्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घरात
आनंदाचा वास करण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश आपण करत असतो. त्यामुळे आरोग्यवर्धक अशा गोष्टी, असे खाद्यपदार्थ देखील खाणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे दिवाळीच्या काळामध्ये. धन्वंतरी हे आरोग्याचे देवता मानले जातात. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी व दिवाळीच्या काळामध्ये आपण सात्विक भोजन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर दिवाळीचं महत्त्व आणि परंपरा. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. अंधारावर विजय मिळवून प्रकाशाचं स्वागत करणं हा या सणाचा प्रमुख संदेश आहे. दिवाळीचं महत्त्व. तर दिवाळी आपण का साजरी करतो? तर दिवाळीचा सण भगवान रामाच्या अयोध्यात परतल्यानंतरच्या आनंदात साजरा केला जाणारा दिवाळी हा सण आहे. तेव्हा अयोध्यावासियांनी राम अयोध्यात परतल्यानंतर दिवे लावले होते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या घरात दिवे लावतो. अंधार दूर करून ज्ञान, सुख आणि समृद्धीचं स्वागत करण्यासाठी दिवे लावले जातात. प्रकाश म्हणजे आनंद, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. तसंच दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला आणखी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? तर लक्ष्मीपूजनची विधी. लक्ष्मीपूजन दिवाळीच्या प्रमुख दिवसापैकी एक आहे. स्वच्छता करून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं, कारण ती संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. लक्ष्मीपूजन केल्याने लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहते आणि तिच्या आशीर्वादाने घरात धन, सौख्य आणि शांती नांदते. गणपतीची पूजा देखील दिवाळीमध्ये केली जाते, कारण गणपती बाप्पा सर्व अडथळे आपल्या जीवनातील दूर करतात आणि लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात अडथळे, अडचणी दूर होतात. त्यामुळे दिवाळीच्या काळामध्ये आपण धन्वंतरीची, कुबेर देवतांची, लक्ष्मी मातेची, ज्या पद्धतीने आपण दिवाळीमध्ये इतर देवतांची देखील पूजा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे. तर आपल्याला आणखी कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आहे? तर आपली 6वी महत्त्वाची गोष्ट आहे फराळाचे पदार्थ आणि आपलं भोजन कसं असलं पाहिजे. तर दिवाळीच्या पदार्थ जसे की गोड, तिखट पदार्थ आपण बनवले जातो. चकली, लाडू, शंकरपाळी, करंजी हे सणाचे प्रमुख पदार्थ आहेत. फराळातील गोडवा कुटुंबातील प्रेम आणि एकात्मतेचं प्रतीक आहे. फराळाच्या प्रत्येक पदार्थाचा एक खास अर्थ असतो. जसं की चकलीचा कुरकुरीतपणा जीवनातील आव्हानांना तोंड देण्याचं प्रतीक आहे. तर लाडूचा गोडवा आनंद आणि सौख्याचं प्रतीक आहे. दिवाळीच्या फराळाचं महत्त्व म्हणजे एकत्र भोजन करून कुटुंबातल्या नात्यांना घट्ट करणं आणि आनंदाच्या क्षणांना सामायिक करणं आहे. त्यामुळे दिवाळीच्या प्रत्येक फराळाचं तितकंच महत्त्व आहे. ते दिवाळीमध्ये आपण नवीन वस्त्र परिधान करतो. तर त्यामागचं महत्त्व काय आहे? तर दिवाळीच्या दिवशी नवीन वस्त्रे परिधान करणं हे शुभ मानलं जातं. नवीन वस्त्र परिधान केल्याने आपल्या जीवनात नवीन ऊर्जा, सकारात्मकता, आनंद आणतो. विशेषतः या दिवशी पारंपरिक वस्त्रे जसं की साड्या, धोतर किंवा कुर्ता परिधान करणं महत्त्वाचं आहे.
नवीन वस्त्र परिधान केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपलं जीवन शुभ आणि सकारात्मकतेने परिपूर्ण होतं. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण नवीन वस्त्र परिधान करत असतो, तर ते पारंपरिक असावे. तर 8वी आपली गोष्ट आहे महत्त्वाची, आपल्याला कोणती लक्षात घ्यायची आहे ती, तर घराची सजावट आणि रांगोळी आपण का काढतो त्यामागचं महत्त्व. तर दिवाळीच्या काळात घर स्वच्छ करणं आणि सुंदर रांगोळी काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रांगोळी काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच विविध रंगाच्या रांगोळीतून सौंदर्य आणि प्रसन्नतेचं प्रतीक दिसून येतं. तसेच फुलांनी घर सजवल्याने शुद्धता आणि सौंदर्याचं वातावरण तयार होतं. स्वच्छता आणि सजावट लक्ष्मी मातेला आकर्षक करते आणि घरात आनंद आणि सौख्य निर्माण करते. त्यामुळे दिवाळीमध्ये आपण जे काही करत असू त्यामागे महत्त्व जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर 9वं महत्त्व आहे दान धर्म आणि धार्मिक कृती. धनतेरस आणि दिवाळीच्या काळात गरजूंना मदत करणं आणि दानधर्म करणं महत्त्वाचं मानलं जातं. अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर प्रकारच्या दानातून आपल्याला समाजात संतुलन राखण्याची शिकवण मिळते. दान केल्याने केवळ गरजूंनाच मदत होत नाही, तर आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होते असं मानलं जातं. दानधर्म आपलं कर्म सुधारतात आणि त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. त्यामुळे दिवाळीच्या काळामध्ये दानधर्म करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर या सर्व प्रथामागील कारण केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक नाही, तर त्यामागे आध्यात्मिक विचारसुद्धा आहेत. या प्रार्थना आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतात. धनतेरस आणि दिवाळी या सणाचे महत्त्व आपल्या संस्कृतीत आणि आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. धनतेरसला आपण संपत्तीची पूजा करून जीवनात समृद्धीचे स्वागत करतो. तर दिवाळी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे प्रतीक आहे. या सणाच्या माध्यमातून आपल्याला केवळ आर्थिक भरभराटीच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती देखील प्राप्त होते. म्हणून या सणाचा आपण आनंदाने मनापासून साजरा करताना आपण केवळ परंपराचंच पालन करत नाही, तर आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि सकारात्मकतेचा देखील आपण दीप उजळवतो. त्यामुळे दिवाळीच्या काळामध्ये, दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचं हे महत्त्व आहे. त्यामागील कारण आपण फराळ बनवतो, नवीन वस्त्र घेतो, तर हे आनंदमयी सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. तर दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं प्रत्येक काहीतरी आपण करतो, त्याच्यामागील महत्त्व समजून घेऊन ते मनापासून करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर दिवाळी हा आपल्या आनंदाचा सण आहे. तर या दिवाळीला देखील देवाकडे हीच प्रार्थना असेल की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद, प्रेम आणि सकारात्मकता सर्वांना प्राप्त हो. आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा
सकारात्मक विचार यावेत यासाठी देखील आपण हे दिवाळीचे दीप प्रज्वलित करायचे आहे. तर आज आपण दिवाळीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे की धनतेरसचं महत्त्व काय आहे, लक्ष्मीपूजन आपण का करतो, त्यामागील महत्त्व काय आहे, दिवाळीचा फराळ, दिवाळीविषयी दिवाळीच्या काळामध्ये दिवसात आपण कुठली गोष्ट करायची आहे, कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. तर माहिती उपयुक्त वाटल्यास तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये देखील शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना देखील हे महत्त्व कळेल. आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, टिप्ससाठी, ट्रिक्ससाठी, हॅक्ससाठी. तर आपण लवकरच भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.